तपोभूमी आज तुम्हा सर्वांना जी दिसते आहे, त्याचा जो विषय चालू झाला तो या सगळ्या नेत्यांच्या समोर. आणि आपणा सर्वांना सांगतो, रवी सीताराम नाईक म्हणून आज तपोभूमी आज आपल्या सर्वांना दिसते आहे. त्यांनी शक्य नाही ती गोष्ट त्या काळात शक्य करून ठेवली आणि ब्रह्मानंद स्वामीजींना जो दिलेला शब्द होता तो त्यांनी पाळला. माहिती आहे की ब्रह्मानंद स्वामीजी हातुर्ली मठामध्ये असताना हे सगळे नेते स्वामीजींकडे यायचे. आमचा संप्रदाय श्री किंवा हे आमचं दत्त पद्मनाभ पीठ तसं खूप कर्मकांड करणारं नाही. आमचे ब्रह्मानंद स्वामीजी हे धर्मनिष्ठ होतेच, त्याचबरोबर ते देशनिष्ठ आणि समाजामध्ये देशासाठी समर्पित लोक तयार असावीत यासाठी आमचे खलप म्हणा, श्रीपाद नाईकजी म्हणा, रवी नाईक म्हणा, आपले धर्मा चोडणकर म्हणा, पूर्वीचे जेवढे मोठे मोठे नेते आहेत हे सगळे हातुर्ली मठामध्ये जाऊन बसायचे. दरम्यानच्या काळात स्वामीजींनी या सगळ्या नेत्यांसमोर एक विषय ठेवला होता की आपल्या गोव्यामध्ये एक असं स्थान असावं जिथे सगळे येऊन शिकतील. सगळ्या प्रकारच्या आपल्या ज्या विद्या आहेत सनातन धर्मातल्या त्या शिकण्यासाठी एक उत्तम जागा हवी. तशी आपल्या गोमंतकात नाही आहे. आणि तिथे कदाचित तेच कारण आहे की मी आपल्या समोर आज उभा आहे. आज हे धर्मपीठ सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे जेवढे म्हणून आपल्या विद्या आहेत त्या शिकण्यासाठी तिथे सर्व व्यवस्था आहेत. रवीजी हे खूप महान नेतृत्व, ज्याने कायम कदाचित ते खूप देवदेव करणारे नाहीत, परंतु जे देवाला मानणारे आहेत त्यांच्या सर्वांसाठी काम करणारा हा नेता. आणि त्याचबरोबर मला वाटतं आजच्या दिवशी भंडारी समाजाने हा विषय नक्की करायला पाहिजे की जे त्यांच्यानी रुद्रेश्वर मंदिरामध्ये आपले शेवटचे शब्द काढले होते की तुम्ही सगळे एक व्हा, आणि हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. कारण हिंदू समाजामध्ये अनेक जाती जमातींमध्ये आपला हिंदू समाज विभागलेला आहे. जोपर्यंत हिंदू समाज एक होणार नाही, या सगळ्या जाती जमातीच्या पलीकडे जाऊन आम्ही सगळे भारतीय, आम्ही सगळे गोमंतकीय असा विचार जोपर्यंत आमच्या डोक्यात येणार नाही, तोपर्यंत मला वाटतं हे जे मोठे मोठे नेते आहेत आपल्यासोबत ह्यांचं स्वप्न साकार होणार नाही. म्हणून आपण आजच्या या दिवशी रवी अस्त आम्ही म्हणतो, सूर्यास्त जसा होतो जसा रवीचा अस्त झालेला आहे. मला नाही वाटत रवींचा अस्त वगैरे झालेला आहे. तो आपल्या कामाने प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक जागेवरती रवीचं अस्तित्व त्याच्या कार्याने आहे. तो गेला, सगळ्यांची मनं कशी हल्ली, प्रत्येक जणाला वाटलं की या नेत्याच्या अंत्यदर्शनावा जावं, असं नेतृत्व असावं. जाती पाती धर्म कसल्याच्या सगळ्याच्या म्हणजे सगळ्या पार्ट्यांमध्ये तो होता, सगळ्या प्रकारच्या लोकांमध्ये तो होता. स्त्री पुरुष याही पलीकडे जाऊन रवींनी काम केलं. आणि तो हा रवी आज तुम्ही आम्ही सर्वजण त्यांच्या प्रेमापोटी इथे आलेले आहोत. मला वाटतं शोकसभेच्या सुद्धा रेकॉर्ड ब्रेक होतील. आत्ता आम्ही सगळेजण कदाचित या शोकसभेला प्रत्येक व्यासपीठावरती रवी गेल्यापासून त्याची चर्चा चालू आहे. आम्ही सामान्यातल्या सामान्य लोकांकडे जोडलेले आहोत, त्यामुळे लोकांकडून जो स्वर येतो तो हाच येतो की सगळ्यांच्या डोक्यात रवी अजूनही आहे आणि तो तसाच राहील. जाता जाता एवढंच सांगतो, आज स्वर्गातला जो देव इंद्र आहे तोही कदाचित तेच सांगायला आलेला असेल. तो स्वर्गामध्ये नाही आहे, आज देवेंद्र जिथे आहेत त्या लोकांमध्ये तो इथे वास करतो आहे. त्यामुळे देवेंद्रजी स्वर्गाचा राजा आज आपल्याला काय सांगतो आहे आपण जरूर ऐकायला पाहिजे. मला खात्री आहे केंद्र सरकार
आणि आपल्या प्रमोद सावंतजींचं सरकार त्यांची नक्की दखल घेतील आणि रवी सीताराम नाईक यांना जशी श्रद्धांजली अभिप्रेत आहे ती त्यांना नक्की मिळेल, यात मला कुठेही दुमत वाटत नाही. जय सीताराम.